नमस्कार. तनुजा लर्न आणि राईट या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मी तनुजा ढेरे. आज आपण भूगोल आणि पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाचा विषय जलचक्र सोप्या भाषेत आणि आकर्षक उदाहरणांसह समजून घेणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. आज आपण पाण्याच्या एका थेंबाच्या अशा एका प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो कधीच थांबत नाही. डोळ्यांसमोर आपली गोल फिरणारी पृथ्वी आणा आणि पृथ्वीवर निसर्गाची पाण्याची जादू ही कशी चालते हे समजून घेणं खरोखरच खूप रंजक असणार आहे. चला तर मग या विश्लेषणाला सुरुवात करूया. आता कधी ना कधी हा प्रश्न नक्कीच आला असेल की अथांग समुद्रातील पाणी आकाशात कसं पोहोचतं आणि मग पुन्हा पाऊस बनून खाली कसं येतं. निसर्गाच्या या सर्वात मोठ्या संतुलन प्रक्रियेचं रहस्य याच प्रश्नात दडलेलं आहे. तर आपण बघूया चला. तर या संपूर्ण प्रवासात आपण निसर्गाचं हे अद्भुत चक्र कसं चालतं, पाणी वर कसं जातं, ढग आणि पाऊस कसा तयार होतो आणि भूजलाचा प्रवास कसा होतो, हे सर्व उलगडणार आहोत. जलचक्राचं महत्त्व तर आपण पाहूच, पण शेवटी स्पर्धा परीक्षांसाठी भन्नाट ट्रेकसुद्धा आहेत. ह्याच देखील आपण पाहणार आहोत. तर सुरू करूयात पहिल्या भागापासून, म्हणजे निसर्गाचं अद्भुत चक्र. निसर्गाचं हे अद्भुत चक्र आणि पृथ्वीचा समतोल कसा साधला जातो याचा आपण अभ्यास पुढीलप्रमाणे करणार आहोत. थोडक्यात सांगायचं तर महासागर, वातावरण आणि जमीन यांच्यातील पाण्याच्या सततच्या अभिसरणाला जलचक्र म्हणतात. हे चक्र पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी प्राणवायू इतकंच महत्त्वाचं आहे. इथलं पाणी कधीच संपत नाही. ते फक्त आपलं रूप आणि स्थान बदलत असतं. हे आपण पाहिलंच आहे. तर या प्रवासाचे आपण पुढचे प्रमुख 4 टप्पे पाहणार आहोत. बाष्पीभवन, संघनन, वर्षाव आणि पृष्ठभागावरील प्रवाह. अशी कल्पना करा की संपूर्ण पृथ्वीभोवती पाण्याचे थेंब सतत गोल गोल फिरत आहेत. कधी वाफ बनून, कधी ढग बनून, तर कधी पाऊस बनून. समजलं? तर चला पुढच्या टप्प्याकडे वळूया, म्हणजे द्रवापासून वाफेपर्यंतचा प्रवास. आता या प्रवासात काय? तर सर्वप्रथम येतं बाष्पीभवन. हे अगदी सोपं आहे. आपण गॅसवर पाणी उकळायला ठेवतो ना, त्याची वाफ होते. अगदी तसंच. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्र, नद्या, तलाव यातील पाण्याची वाफ बनते. ही वाफ हलकी असल्यामुळे वर आकाशाकडे जाते. पण फक्त समुद्रच नाही, तर झाडेसुद्धा या प्रक्रियेत मोठी भूमिका बजावत असतात बरं का. ते कसं ते जाणून घेऊया. झाडांच्या पानातूनही पाण्याची वाफ वातावरणात सोडली जाते. या प्रक्रियेला बाष्पोत्सर्जन म्हणतात. आता हे सगळं पाणी वाफेच्या रूपात वर गेलं. पण आता पुढे काय हे आपण पुढील अभ्यासात पाहणार आहोत. तर पाहूयात. ढग आणि वर्षाव, जे वर जाते आणि खाली येते. म्हणजे वरच्या वातावरणात तापमान खूप कमी असतं. त्यामुळे वाफेचा पुन्हा लहान लहान पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतर होतं. या प्रक्रियेला संघनन म्हणतात. हे अगदी तसंच आहे जसं रेफ्रिजरमधून पाण्याची बाटली बाहेर काढली की तिच्या बाहेर पाण्याचे थेंब जमा होतात. याच प्रक्रियेतून आकाशात ढग तयार होतात. समजलं? ही प्रक्रिया आहे ना अगदी सोपी. तर आता पुढे बघूयात. हे ढग जेव्हा खूप जाड होतात ना, तेव्हा त्यातील पाणी वर्षाव म्हणून पृथ्वीवर पडतं. वातावरणातील तापमानानुसार तो पाऊस हिमवर्षाव किंवा गारांच्या स्वरूपात पडू शकतो. यानंतर सुरू होतो पाण्याच्या परतीचा प्रवास. म्हणजेच त्याची वाफ होते ना, ती कशी होते तेच आपण बघणार आहोत. सुरुवातीकडे परतीचा प्रवास म्हणजे भूजल व पृष्ठभाग प्रवाह. हे कसं समजून घ्यायचं? पावसाचं काही पाणी नद्या, ओढे आणि तलावांमधून वाहतं. हे वाहत जातं समुद्राकडे. काही पाणी जमिनीत झिरपतं आणि भूजल बनतं. शेवटी हे सर्व पाणी पुन्हा समुद्रात पोहोचतं आणि जलचक्र नव्याने सुरू होतं. हे जलचक्र सतत आणि सतत सुरूच असतं. समजलं? हे किती सोपं आहे. आता प्रश्न पडेल, या जलचक्राचं महत्त्व काय? खरं तर आपल्या संपूर्ण जीवनाचा आधारच या जलचक्रावर आहे. शेतीसाठी लागणारं पाणी, पिण्याचं गोड पाणी आणि पृथ्वीचं हवामान संतुलित ठेवण्याचं महत्त्वाचं काम हे जलचक्र करत असतं बरं का. या अखंड प्रक्रियेशिवाय पृथ्वीवरचं जीवन अशक्यच आहे. यामुळेच तर पर्यावरणाचं रक्षण होत असतं. समजलं? आता आपण स्पर्धा परीक्षांसाठीच्या काही महत्त्वाच्या ट्रिक्स पाहूयात. हे बघा, बाष्पीभवन आणि बाष्पोत्सर्जन यामध्ये नेहमी गोंधळ उडत असतो. हाच गोंधळ आपण आज कमी करणार आहोत. बाष्पीभवन आणि बाष्पोत्सर्जन यामधला फरक समजण्यासाठी सोपी ट्रिक. सूर्य म्हणजे बाष्पीभवन
आणि झाडे म्हणजे बाष्पोत्सर्जन. समजलं? हे समजणं आणि लक्षात ठेवणं किती सोपं आहे. सूर्याच्या उष्णतेने वाफ होते आणि वनस्पतीच्या पाण्याची वाफ ती सोडली की बाष्पोत्सर्जन होतं. याचप्रमाणे आहे संघनन आणि वर्षाव यातला फरक. यामध्ये सुद्धा गफलत करायची नाही अजिबात. संघनन म्हणजे ढग तयार होणे आणि वर्षाव म्हणजे त्याच ढगातून पाणी खाली येणे. समजलं? हे लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. ही सूत्र लक्षात ठेवली की प्रश्न सोडवणं खूप सोपं होतं. चला, आता एक झटपट उजळणी करूया. बाष्पीभवन म्हणजे सूर्याच्या उष्णतेमुळे पाणी वाफेत रूपांतरित होणं. बाष्पोत्सर्जन म्हणजे वनस्पतीच्या पानातून पाण्याची वाफ बाहेर पडणं. संघनन म्हणजे वाफेचं थंड होऊन ढगांमध्ये रूपांतरित होणं. आणि वर्षाव म्हणजे पाऊस, बर्फ किंवा गारांच्या स्वरूपात पाणी पृथ्वीवर पडणं. भूजल म्हणजे जमिनीत मुरलेलं पाणी. समजलं? तर आज आपण काय शिकलो? सूर्याच्या उष्णतेमुळे आणि वनस्पतींमुळे पाणी वर जातं. तिथं ते थंड होऊन ढग तयार होतात. ते पाऊस बनून खाली येतात आणि पुन्हा नद्या, भूजल आणि समुद्राच्या माध्यमातून हा प्रवास चालू असतो. आता जाता जाता एक प्रश्न. पुढील विश्लेषणात आपण जलसंधारण या विषयाचा अभ्यास करणार आहोत. पण मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाच्या अचूक या जलचक्रावर काय परिणाम होत असतील याचा नक्की विचार करा आणि तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघेन. पुढील विश्लेषणासाठी कोणता विषय घ्यावा हेही नक्की सुचवा. तोपर्यंत पाहत राहा आणि शिकत राहा. मला आशा आहे की जलचक्र हा विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि तनुजा लर्न अँड राईट चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.